वर्ध्यातील देवळीमध्ये भाजपच्या वतीनं 1 नगराध्यक्ष आणि 20 नगरसेवकांसाठी नामांकन दाखल। माजी खासदार तडस गटाला 11 तर आमदार बकानी गटाने मिळाल्या 9 जागा। वर्धा जिल्ह्यात 6व्या दिवशी रविवारी अध्यक्षपदासाठी 13 तर सदस्यासाठी 237 नामांकन अर्ज दाखल। वर्धा जिल्ह्यामध्ये 6 नगरपालिकेच्या निवडणुका वर्धा, हिंगणघाट, आर्वी, पुलगाव, देवळी, सिंदी रेल्वे या 6 नगरपालिकेच्या निवडणुका। सस्पेन्स पॉलिटिक्सची खेळी चंद्रपूर जिल्ह्यातील नगर परिषद निवडणुकीमध्ये बघायला मिळते। दरम्यान कालपर्यंत 511 उमेदवारांनी नामांकन अर्ज दाखल केले। यामध्ये नगराध्यक्ष पदासाठीच्या 21 उमेदवारांचा समावेश। पुण्याच्या तळेगाव दाभाडे निवडणुकीसाठी महायुतीच्या उमेदवारांचे उमेदवारी अर्ज दाखल। उमेदवारांकडून मोठा शक्ती प्रदर्शन करत डीजेचा दणदणाट। जळगावात उमेदवारी अर्ज भरण्यासाठी लगबग। नशिराबाद नगर परिषदेची पहिलीच निवडणूक। आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासन अलर्टवर। प्रत्येक केंद्रावर कडेकोट पोलीस बंदोबस्त। बदलापूरमध्ये भाजपचं जोरदार शक्ती प्रदर्शन। नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल। विधानसभेमध्ये झालेला चमत्कार खऱ्या अर्थाने या नगरपालिकेमध्ये होईल, आमदार किसन कथोरे यांचं वक्तव्य। पंढरपुरात काँग्रेस आगामी निवडणुकीसाठी मैदानात। डॉक्टर प्रणिता भालके यांचा उमेदवारी अर्ज दाखल। भाजपच्या विरोधामध्ये सक्षमपणे लढू, डॉक्टर प्रणिता भालके यांचं वक्तव्य। वर्ध्यात शिवसेनेचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार जाहीर। रवी वालपांडे यांचा नगराध्यक्षपदाचा अर्ज दाखल। मनीषा कायंदे यांच्या उपस्थितीमध्ये अर्ज दाखल। बीडच्या अंबाजोगाईत दोन्ही राष्ट्रवादीची आघाडी। राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष राजकिशोर मोदींची माहिती। बीडमध्ये आगामी निवडणुकीआधी राजकीय समीकरण बदलली। आगामी निवडणुकीसाठी पवारांच्या राष्ट्रवादीकडून अश्विनी जाधव यांनी भरला अर्ज। माजी आमदार रमेश कदम यांच्या नेतृत्वाखाली अर्ज दाखल। मोहोळ नगर परिषदेत तिरंगी लढत होण्याची शक्यता। भरत गोगावले यांच्या मतदारसंघात तटकरेंचे जोरदार शक्ती प्रदर्शन। महाडमध्ये राष्ट्रवादी भाजप युतीकडून उमेदवारी अर्ज दाखल। सुनील तटकरेंनी शिवसेनेच्या आमदारांनी केलेल्या वक्तव्याची दखल घेत चांगलेच सुनावले। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा आज 13वा स्मृतिदिन। आदरांजली वाहण्यासाठी शिवसैनिकांची शिवतीर्थावर गर्दी। राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यानंतरचा पहिला स्मृतिदिन। उद्धव ठाकरे कुटुंबियांसह राज ठाकरे सहकुटुंब स्मृतीस्थळी येणार का, याकडे लक्ष। उपमुख्यमंत्री शिंदे बाळासाहेब ठाकरेंच्या पुतळ्याचं दर्शन घेणार। रिगल सिनेमा येथे असलेल्या पुतळ्याचे घेणार दर्शन। बाळासाहेब ठाकरेंच्या पुण्यतिथीनिमित्ताने घेणार दर्शन। मीरा भाईंदर येथे मंत्री प्रताप सरनाईक यांनी बाळासाहेब ठाकरे कलादालन तयार केले असून या कलादालनाचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज लोकार्पण करण्यात येणार। डबेवाला असोसिएशनचा ठाकरेंच्या शिवसेनेला रामराम। डबेवाला असोसिएशन देणार महायुतीला पाठिंबा। भाजपा भ्रष्टाचाराची कीड। 10,000 रुपयांचा आमिष देऊन निवडणूक जिंकली, खासदार प्रणिती शिंदे यांचा आरोप। बीडमध्ये अजित पवारांना मोठा धक्का। डॉक्टर योगेश क्षीरसागर यांचा भाजपात प्रवेश। पंकजा मुंडेंच्या नेतृत्वाखाली क्षीरसागर भाजपात। अमरावती जिल्ह्यात भाजप स्वबळावर निवडणूक लढणार। 10 नगरपालिका आणि 2 नगरपंचायतसाठी होणार निवडणूक। भाजपकडून नगराध्यक्षपदाच्या सर्व 12 उमेदवारांची यादी जाहीर। लोणावळ्यात महायुतीचं बिनसलं। राष्ट्रवादीकडून लोणावळा वडगाव येथे स्वबळाची तयारी। गुलाबराव पाटलांनी केळी उत्पादकांना न्याय द्यावा, अन्यथा आपला राजीनामा द्यावा। शिवसेना ठाकरेंच्या शिवसेनेची मागणी। पवारांची राष्ट्रवादी मुक्ताईनगरात लढणार नाही, एकनाथ खडसेंची घोषणा। मुक्ताईनगरच्या निवडणुकीतून खडसेंची माघार। मुक्ताईनगरात आपली ताकद कमी झाली, खडसेंचं वक्तव्य। परळी नगर परिषदेवर आमचा झेंडा फडकणार, खासदार बजरंग सोनवणेंना विश्वास। आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख। बीड जिल्ह्यातील 6 नगर परिषदांची निवडणूक। प्रफुल्ल पटेलांच्या वक्तव्यावर खडसेंची टीका। 2019 नंतर निवडणुकीत पैशांचा महापूर। आताच्या निवडणुकीमध्ये 15 कोटींपेक्षा जास्त पैशांचा वापर। ज्याच्याकडे पैसा त्याचं पारडं जड, असं सध्या चित्र। एकनाथ खडसेंचा महायुतीला टोला। साताऱ्याला सितारा करण्यासाठी आपल्याला नगराध्यक्ष करा, बिग बॉस फेम अभिजित बिचकुलेंचं वक्तव्य।
पैसेवाला उमेदवार देण्यासाठी भरणेंचा एवढा अट्टहास का, असा सवाल उपस्थित करत भरणेंमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून बाहेर पडण्याची वेळ, प्रदीप गारटकर यांचं वक्तव्य. काशीनाथ चौधरींच्या हाती कमळ, साधू हत्याकांडात भाजपने चौधरींवर केले होते आरोप. भाजपने केलेल्या आरोपांचं झालं काय, विरोधकांचा सवाल. मीरा भाईंदरमध्ये गीता जैन यांच्या कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश. प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीमध्ये विविध सामाजिक संघटनातील प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा प्रवेश. खासदार अनिल बोंडेंना धमकी प्रकरण, भाजप कार्यकर्ते आक्रमक. येवदा पोलीस ठाण्यात तक्रार. धमकी देणाऱ्यांच्या मुसक्या आवळा. भाजपाचे नकुल सोनटक्के यांची मागणी. काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश. नागपूर ग्रामीणमध्ये काँग्रेसला धक्का. प्रसन्ना तिडके यांचा चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये भाजपात प्रवेश. वर्ध्यात नगरपालिकेच्या अध्यक्षपदावर दावे प्रतिदावे. बैठकांचं सत्र सुरू, मात्र तिढा अजूनही कायम. तिढा न सुटल्यास मैत्रीपूर्ण लढत लढू, खासदार अमर काळेंचं वक्तव्य. गुंडा मुक्का लागलेल्या लोकांच्या हातात शहर देऊ नका. जयंत पाटलांचा महायुतीवर निशाणा. ईश्वरपूरला चुकीच्या लोकांचा विळखा पाडू देऊ नका. जयंत पाटलांची ईश्वरपूरकरांना साथ. सावंतवाडी नगराध्यक्षपदासाठी भाजपाकडून उमेदवारी अर्ज सादर. भाजपाकडून श्रद्धा लखमराजे भोसले यांनी केला अर्ज दाखल. भाजप युवा नेते विशाल परब यांच्या उपस्थितीमध्ये केला अर्ज. बिरसा मुंडा यांची 150वी जयंती. यानिमित्त दहिसरमधील कार्यक्रमाला खासदार पियुष गोयल यांची उपस्थिती. आदिवासी नृत्य सादर करणाऱ्या आदिवासी बांधवांचे केले अभिनंदन. संत्रा बागायतदारांना गेल्या वर्षीच्या विमा परताव्याची रक्कम द्या. खासदार अमर काळेंची कृषी मंत्र्यांकडे मागणी. अमर काळेंची पत्र लिहित मंत्री भरणेंकडे मागणी. कदाचित बीडमध्ये घाण असल्याने श्वास गुदमरत असेल. आमदार विजयसिंह पंडित यांचं योगेश क्षीरसागरांना प्रत्युत्तर. बालकांनी पालकांना शिकवण्याची गरज नाही. राष्ट्रवादीची घडी विस्कटलेली नाही. विजयसिंह पंडित यांची टीका. विखेंची शरद पवारांवर टीका करण्याची पात्रता आहे का? सत्तेसाठी नैतिकता निष्ठा गहाण ठेवून भाजपमध्ये गेले. अनिल देशमुखांची राधाकृष्ण विखेंवर टीका. पालघरमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीला खिंडार. काशीनाथ चौधरी यांचा भाजपात प्रवेश. सावंतवाडीत युती न झाल्यास मैत्रीपूर्ण लढत. सावंतवाडीतील जनता नेहमीच आपल्या पाठीशी. दीपक केसरकर यांचं वक्तव्य. भाजप भ्रष्टाचाराची कीड. भाजपाने देशाला कीड लावली. 10,000 रुपयांचा आमिष देऊन निवडणूक जिंकली. खासदार प्रणिती शिंदे यांचा आरोप. हिंगोलीत मवियाचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार ठरला. मवियाच्या बैठकीत उमेदवाराची घोषणा. अर्चना भिसे नगराध्यक्षपदासाठी उमेदवार. कोकणात लांजा नगरपंचायत राजापूर परिषद निवडणुकीसाठी शिवसेना भाजप युती. लांजा नगरपंचायतीच्या 17 पैकी 9 उमेदवारांची यादी जाहीर. निवडणुकीत पैसे खर्च करावेच लागतात. अनेक बाहुबली आम्ही निवडून आणले. समजने वाले को इशारा काफी आहे. प्रफुल्ल पटेल यांचा रोख कुणाकडे, असा प्रश्न उपस्थित. विरोधकांचे आपल्यावर विशेष प्रेम. आपल्याऐवजी ईश्वरपूरच्या अपूर्ण विकासाला टार्गेट करावं. जयंत पाटलांचा विरोधकांना खोचक सल्ला. कल्याणमध्ये शिवसेना शिंदे गटाचे विधानसभा सहसंपर्क प्रमुख विजय जोशी यांचा भाजपात प्रवेश. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत प्रवेश. ठाकरेंच्या शिवसेनेतील सर्व पदाधिकारी खंडणीखोर. मंत्री प्रताप सरनाईक यांची टीका. ठाकरे सेनेच्या जिल्हा समन्वयकांच्या अटकेवरून टीका. मीरा भाईंदरमध्ये मंत्री प्रताप सरनाईक यांचा जनता दरबार. जनता दरबाराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. जुन्या इमारतींसाठी ऐतिहासिक निर्णय. वर्सोवा विधानसभेचे आमदार हरुण खान यांच्या वतीनं आमदार चषकाचे आयोजन. चषकासाठी टी शर्ट आणि लोगोचे उद्घाटन. उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पार. सिंधुदुर्गमध्ये युती होण्याची शक्यता आता धुसर. भाजप शिवसेना आमनेसामने पाहायला मिळणार. निलेश राणेंच्या उपस्थितीमध्ये मालवणमध्ये शक्ती प्रदर्शन. आमच्या अस्तित्वाची चर्चा करणाऱ्यांनी 3 तारखेला आमचे फटाके पहावे. निलेश राणेंचं वक्तव्य. कराड नगराध्यक्षपदासाठी भाजपचे अतुल मोहनराव शिंदे यांचा उमेदवारी अर्ज दाखल. अतुल शिंदे गेली 25 वर्ष राजकारणात सक्रिय. अधिकृत उमेदवारांची घोषणा होण्याची शक्यता. सन्मानाने युती झाली तर ठीक, नाही तर आम्ही आमच्या ताकदीवर लढायला तयार. मंत्री गुलाबराव पाटलांचं वक्तव्य. युती होईल किंवा नाही याची पर्वा करू नका. मंत्री गुलाबराव पाटलांचं कार्यकर्त्यांना आव्हान.
वांद्रे किल्ल्यावर दारूची पार्टीवरून अखिल चित्रेंचं ट्विट करत भाजपवर साधला निशाणा। पुण्यातील मनसैनिक राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता। पुणे शहरातील मतदार याद्यांचा अहवाल सादर करणार। याद्यांबाबत राज आणि मनसैनिकांवर व्यक्त केली होती नाराजी, दुरुस्ती करून राज ठाकरेंकडे अहवाल सादर करणार। आज वन विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक। वनमंत्री गणेश नाईक घेणार बैठक। बिबट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी होणार चर्चा। पुणे जिल्ह्यात बिबट्याची दहशत वाढल्यामुळे निर्णय होण्याची शक्यता। अजित पवार मनोज जरांगेंना घाबरले। अजित पवार जातीवादी, ओबीसी द्वेष करणारा नेता। नवनाथ वाघमारे यांचा अजित पवारांवर घणाघात। 2 लाख घरकुल धारकांना मोफत वाळू मिळालीच नाही। शासनाच्या आदेशाची अंमलबजावणी कधी? घरकुल धारकांच्या वतीनं सवाल। प्रेक्षकांना वर्षभर फक्त 50 रुपयात पाहता येणार नाटक। सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांची मोठी घोषणा। नाटकाची आवड जोपासता यावी, नाटकांचा प्रतिसाद वाढावा म्हणून निर्णय। मुंबईकर गारठले। मुंबईत कडाक्याची थंडी वाढली। रविवारी शहराचा पारा थेट 17 अंशांपर्यंत खाली। राज्यभरात 10,720 अपघात, 11,532 जणांचा अवघ्या 9 महिन्यामध्ये अपघाती मृत्यू। समृद्धी महामार्गावर होणाऱ्या अपघातात देखील 16% वाढ। लोणावळ्यात कॅब चालकांना त्रास देण्याचा प्रकार। स्थानिक कॅब चालकांकडून बाहेरून येणाऱ्या कॅब चालकांना त्रास। गाडीच्या काचा फोडल्याचा व्हिडिओ व्हायरल। उशिरा येणाऱ्या शिक्षकांना विद्यार्थ्यांनी केले टाळेबंद। छत्रपती संभाजीनगरच्या मोलखेडा येथील घटना। शिक्षक बदलण्याची पालक आणि ग्रामस्थांची मागणी। शिक्षकांच्या अनियमित उपस्थितीचा मुद्दा पुन्हा चर्चेत। मुंबईत भटक्या श्वानांवरच्या अन्यायकारक कारवाई विरोधात युवा काँग्रेसचं आंदोलन। प्राण्यांसाठी काम करणाऱ्या विविध संघटनाही सहभागी। आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा बंदोबस्त। इंदापूर उपजिल्हा रुग्णालयातील लिफ्टमध्ये पेशंट अडकल्याने एकच खळबळ। दरम्यान कर्मचाऱ्यांकडून पेशंटशी उर्मट आणि अरेरावी भाषा वापरत संवाद। रुग्णालयातील सुरक्षितता आणि व्यवस्थापनाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित। गडचिरोली पोलिसांकडून प्रोजेक्ट उडान अंतर्गत स्पर्धा परीक्षेच्या सराव पेपरचे आयोजन। जिल्ह्यातील 3,800 पेक्षा जास्त युवक युवतींचा सहभाग। पोलिसांच्या पुढाकाराने आतापर्यंतचा 10वा सराव पेपर। लहुजी शक्ती सेनेची मातंग समाजाच्या आरक्षणासाठी मुंबई ते नागपूर पदयात्रा। पदयात्रेचं धाराशिव जिल्ह्यामध्ये जल्लोषात स्वागत। आरक्षणाची अबकडं असे वर्गीकरण करण्याची मागणी। नागपूर हिवाळी अधिवेशनावर धडकणार। वाशीमध्ये जागतिक पत्रकार दिनानिमित्त पत्रकार बांधवांचा सन्मान सोहळा पार। सामाजिक कार्यकर्ते अनिल केंदळे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला। पुण्याच्या मुढवामधील जमीन व्यवहार प्रकरण। शीतल तेजवानीसह 10 मूळ जमीन मालकांना चौकशीच्या नोटिसा। शीतल तेजवानींनी घेतलेल्या पॉवर ऑफ अटॉर्नीची चौकशी सुरू। अमरावती महानगर स्तरीय शालेय चित्रकला आणि रंगभरण स्पर्धा। विविध चित्रांच्या माध्यमातून दिला संदेश। स्पर्धेतील विजेत्यांना रोख रक्कम आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आलं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।